नमस्कार. रयत क्रांती न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. राज्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह साजरा 7 ते 14 एप्रिल दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन. राज्यात सामाजिक न्यायाच्या दिशेने एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय. महाराष्ट्र शासनाकडून 7 ते 14 एप्रिल 2026 या कालावधीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह साजरा करण्यात येणार असल्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. या सप्ताहाच्या निमित्ताने राज्यभर विविध जनजागृतीपर कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. संविधानाची प्रस्तावना घराघरात पोहोचवणे, शाळा महाविद्यालयांमध्ये व्याख्याने, निबंध आणि वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. महाडच्या चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षानिमित्त विशेष कार्यक्रम होणार असून त्याचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवण्यावर भर दिला जाणार आहे, अशी माहिती बीड समाज कल्याण सहाय्यक आयुक्त प्रदीप भोगले यांनी आज आपल्या वाहिनीशी बोलताना दिली. पाहुयात. राज्य शासनाच्या 30 मार्च 2026 रोजी एक शासन निर्णय निर्गमित केला आहे आणि या शासन निर्णयानुसार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह साजरा करण्याचा निर्णय घेतला. याची पार्श्वभूमी अशी आहे की माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी 2026-27च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचं 200 वर्ष, संत गाडगे महाराज यांच्या जयंतीचं 150 वर्ष आणि महाड चवदार तळे सत्याग्रहाचं शताब्दी वर्ष साजरा करण्याचा विशेष निर्णय घेतला आणि त्या अनुषंगाने हा जी आर झालेला आहे. तर आता हा जो आठवडाभर आपण कार्यक्रम घेणार आहोत समता सप्ताह, त्यामध्ये जे आहे की आपलं भारतीय संविधान जे आहे या संविधानाच्या मूल्याची जास्तीत जास्त प्रचार प्रसार व्हावा, लोकांमध्ये जागरूकता यावी, हा त्याचा एक हेतू आहे. आणि त्या अनुषंगाने आपण या आठवडाभरामध्ये या संविधानाच्या उद्देशिका जी आहे आणि संविधानाचे एकूण जे काही तत्वज्ञान आहे त्याच्या अनुषंगाने एक स्पर्धा आपण आयोजित केली आहे, जिला आपण निबंधाची स्पर्धा अशी म्हणतो. निबंध स्पर्धा जी आहे ती आपली खुली राहील, म्हणजे राज्यभरातला कुठलाही व्यक्ती त्याला कुठल्याही म्हणजे वयाचं शिक्षणाचं कशाचं बंधन नाही, कुठल्याही व्यक्ती त्याचा निबंध लिहू शकेल. त्याचा विषय आपण असा घेतलेला आहे की भारतीय संविधानाचे 75 वर्ष आणि आजची सामाजिक स्थिती, असा विषय आहे. आणि 5000 शब्दांची त्याला मर्यादा असेल आणि आपण साधारणतः 25 तारखेपर्यंत निबंध मागू आपल्याकडे राज्यभरातून आपण करणार आहोत. आणि मग त्याची आपण एक एक्सपर्ट नियुक्त करून त्याची तपासणी करणार आणि पहिलं जे बक्षीस आहे ते 10,000 रुपयाचं असेल, दुसरं बक्षीस 7,000 आणि तिसरं 5,000. अशा प्रकारची आपण निबंध स्पर्धा आयोजित करत आहोत. साधारणतः एक आज आपण ते नोटिफिकेशन काढू आणि ते आपण जाहीर करू. त्याचबरोबर आमच्या ज्या शासकीय निवासी शाळा आहेत, शासकीय वसतिगृह आहेत, त्या निवासी शाळांमध्ये देखील या विषयाच्या अनुषंगाने निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, पोस्टर स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा अशा प्रकार देखील आपण आयोजित केलं. काल या ठिकाणी काय सप्ताहाचं उद्घाटन आपण केलेलं आहे. न्यायभवनामध्ये आपले उपायुक्त समाज कल्याण जिल्हा समितीचे जिल्हा समाज अधिकारी, त्यानंतर मी होतो, ते गोडे सर जे आहेत तुळशी समूहाचे ते देखील होते आणि आपली तत्वशील कामे म्हणून जे सामाजिक कार्य अशा विचारपासून आणि मग नुसती राहिलेले विद्यार्थी आपले सगळे स्टाफ वगैरे असं आपण सुरुवात काल केलेली आहे. तर ते म्हणजे आता हा कार्यक्रम फक्त काय सप्ताहपुरताच नाही, संविधानाची मूल्य लोकांना सांगणे, त्याचा प्रचार प्रसार करणे, त्याप्रमाणे वागणे, हे काय फक्त 7-8 दिवसापुरतं नाही, हे वर्षभर आणि त्याच्या पुढे हे चालत आहे, निरंतर हा कार्यक्रम आहे. तर या अनुषंगाने आपल्याला विनंती आहे की आपले हे जे काही सामाजिक समता सप्ताह आहे याचा आपण चांगल्या प्रकारे लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी आपल्या वर्तमानपत्राच्या माध्यमातून याची जागृती करावी अशी माझी आपल्याला विनंती आपण. आणि याच्यासोबत आपण निबंध स्पर्धा जशी आहे त्यासोबतच आपण एक वक्तृत्व स्पर्धा जी आहे, भाषणाची स्पर्धा, ती पण आपण राज्यस्तरीय आयोजित करीत आहोत. तुळशी समूह जे आहे शिक्षण संस्था, तर त्यांच्याकडे आपण एक पुढच्या 8-15 दिवसामध्ये त्यांची तारीख निश्चित करून या ठिकाणी राज्यस्तरीय स्पर्धा आपण आयोजित करतो. त्याचं देखील बक्षीस 8 स्वरूपात राहील. पहिलं बक्षीस 10,000 रुपये, 7,000 आणि 5,000. अशा 2 स्पर्धा प्रामुख्याने आपण या ठिकाणी घेत आहोत. आणि मग ह्या आठवडाभरामध्ये आपले जे काही विविध योजना आहेत समाज कल्याण खात्याच्या, सगळीकडे स्वाभिमान योजना आहे, गटी स्टॉल वाटप करणे आहे, त्यानंतर आपली स्वाधार योजना आपली आहे विद्यार्थ्यांसाठी, स्कॉलरशिपची योजना आहे. अशा सगळ्या योजनांचे काही लाभार्थी असतील त्या लाभार्थ्यांना देखील माननीय कलेक्टर महोदय असतील,
इतर मान्यवर आहेत त्यांच्या आपण त्यांना एक ते लाभाचं वितरण करणार आहोत. असं ॲट्रॉसिटी ॲक्टमध्ये देखील आपल्या जिल्ह्यामध्ये एकूण 9 लोकांना नियुक्तीसाठी मंजुरी शासनाने दिलेली आहे. त्याचं देखील आपण जिल्हाधिकारी महोदयांची वेळ घेत आहोत. या अनुषंगाने आता आपलं